नमस्कार. ग्रहण हा फक्त आकाशातील एक वैज्ञानिक घटना नाही. भारतीय परंपरेत ग्रहणाचा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. पण खरा प्रश्न असा आहे की ग्रहण सुटल्यानंतर आपण नेमकं काय करतो? फक्त स्नान आणि दान करून थांबतो की त्या क्षणाचा फायदा घेऊन आपल्या घरात सकारात्मकता बोलवतो? आज मी तुम्हाला सांगणार आहे ग्रहण सुटल्यानंतर करायचे 7 विशेष आणि कमी लोकांना माहिती असलेले उपाय, जे तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा उपाय हा सर्वात प्रभावी असणार आहे. उपाय नंबर 1, मिठाच्या पाण्याने ऊर्जा शुद्धी. म्हणजेच ग्रहण सुटल्यानंतर कोमट पाण्यात खडं मीठ टाका. त्या पाण्याने मुख्य दरवाजा, देवघर आणि घराचा उंबरठा हलके पुसून घ्या. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं असे मानले जाते. हे करताना मनात प्रार्थना करा, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर हो. उपाय नंबर 2, कापूर आणि लवंग धूप. 1 कापूर आणि 2 लवंगा एकत्रित पेटवा. पूर्ण घरात फिरवा. हा धूप वातावरण शुद्ध करतो आणि मन शांत करतो. उपाय नंबर 3, 11 किंवा 21 वेळा मंत्र जप. डोळे बंद करून शांत बसा. समोर स्वामींचा फोटो ठेवा आणि 11 किंवा 21 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा जप करा आणि फक्त मनात श्रद्धा ठेवा. बघाच तुम्ही तुमच्या मनाला किती शांती वाटेल. उपाय नंबर 4, तांदूळावर संकल्प. हातात थोडे तांदूळ घ्या. मनातील एक इच्छा स्पष्ट बोला. ते तांदूळ पक्ष्यांना अर्पण करा. दान आणि संकल्प यांचा संगम शुभ मानला जातो. तसेच आणखी एक उपाय मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ग्रहणाच्या दिवशी कावळ्याला काहीतरी गोड पदार्थ खाऊ घाला. मला वाटतं की तो तुम्ही नक्कीच केला असेल. आता आपण उपाय नंबर 5 बघूया. तुळशी समोर दीप. संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावा. घरात शांततेची प्रार्थना करा. उपाय नंबर 6, घरात घंटानाद. देवघरात छोटी घंटी वाजवा. ध्वनी लहरींमुळे सकारात्मक कंपन निर्माण होतात असे मानले जाते. आणि उपाय नंबर 7, ते स्वतःसाठीच आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आरशात बघून स्वतःला सांगा, माझ्या आयुष्यात आता फक्त चांगल्याच गोष्टी घडतील. ही जी सकारात्मक गोष्ट आहे ती खरंच तुमच्या जीवनाला एक सकारात्मक वळण देऊन जाऊ शकते. आणि विश्वासाची सुरुवात ही स्वतःपासूनच होते. म्हणून हा 7वा उपाय तुम्ही नक्की करून पहा. आणि हे ग्रहण सुटल्यावरच नाही तर या गोष्टी तुम्ही रोजही करू शकता. त्यामुळे खरंच चांगला परिणाम तुमच्यावर होऊन जाईल. तर लक्षात ठेवा, ग्रहण म्हणजे अंधाराचा शेवट आणि प्रकाशाची सुरुवात. आकाशात सावली गेली की आपल्या आयुष्यातही नवीन ऊर्जा येऊ शकते. पण बदल फक्त उपायांनी होत नाही, तर तो श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांनी होतो. आज ग्रहणानंतर हा क्षण वाया जाऊ देऊ नका. मनापासून प्रार्थना करा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.